दरम्यान शिर्डीतल्या या प्रसारावरून विखे पिता पुत्रांमध्ये मतभेद दिसून येत आहेत। मोफत भोजन नको, साई संस्थानने पैसे आकारले पाहिजेत या विधानावर सुजय विखे ठाम आहेत। तर प्रसारावर पैसे आकारले जाऊ नयेत, भक्तांना मोफत भोजन दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी। त्यांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे। आता त्या ज्या भावनेनं त्यांनी मत व्यक्त केलं तो यासाठी होता की याच्यावर नियंत्रण कोणाचं नाही आहे। सुरुवातीला म्हटलं जगण्याचा प्रत्येक अधिकार आहे, त्या ठिकाणी येणारे कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे, त्यात शंका नाही आहे। पण काहीतरी नियमावली करावी लागेल, परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे। आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील। माझा आक्षेप कुठलाच नाहीये, जेवण मोफत द्यायचं देऊ शकतात, पण कधीही संस्थांकडे आम्ही प्रश्न घेऊन गेलो तर संस्थान म्हणतं आमच्याकडे पैशाची उपलब्धता नाही। तर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की पैशाची उपलब्धता नसेल तर या जेवणाचा खर्च 10 रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा, ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार। या वक्तव्याने कुठल्याही साई भक्ताला हिनवण्याचं कुठलंही कारण नाही। जे आजपर्यंत कधी केलं ते आज का करणार? भिकारी हा शब्द तंतोतंत त्याच प्रकारे लागू होतो जे पोलिसांची आकडेवारी सांगते।